142 वर्षांचं आयुष्य, 110व्या वर्षी लग्न आणि बाबा बनले। 3 लग्न, 134 मुलं आणि नातवंडाचा परिवार। ही कुठल्या सिनेमाची स्टोरी नाहीये, सत्यातली गोष्ट आहे। जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचं निधन झालंय। ही व्यक्ती ज्या देशात राहत होती त्या देशाची निर्मिती सुद्धा झाली नव्हती तेव्हा यांचा जन्म झाला होता। ही व्यक्ती कोणत्या देशाची होती, त्यांचं काय नाव, सर्व काही जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचं निधन झालंय। वयाच्या 142व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला। त्यांनी 3 लग्न केली होती आणि त्यांना 134 मुलं आणि नातवंड आहेत। त्यांच्या निधनानंतर देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। नासेर बिन रादान अल रशीद अल वदाई असं या व्यक्तीचं नाव होतं आणि ते सौदी अरेबियाचे होते। नासेर अल वदाई यांचा जन्म 1800च्या उत्तरार्धात झाला। तेव्हा आजचं सौदी अरेबिया नावाचं राष्ट्र सुद्धा अस्तित्वात नव्हतं। इतकं दीर्घ आयुष्य जगूनही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं त्यांना अधिकृत सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिलेली नाहीये। तरीही त्यांची कहाणी ही जगाला थक्क करणारी आहे। त्यांचं वैयक्तिक आयुष्य तर आणखीनच आश्चर्यकारक होतं। त्यांनी 3 लग्न केली आणि त्यांचं कुटुंब तब्बल 134 सदस्यांचं आहे, मुलं, नातवंड आणि पणतूंसह। बरं, सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 110व्या वर्षी त्यांनी 3रं लग्न केलं आणि त्या वयात ते वडीलही झाले। त्यांना 110व्या वर्षी एक मुलगी झाली। या घटनेनं जगालाच नाही तर विज्ञानालाही प्रश्न पडले। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतकं वर्ष आयुष्य जगणारी व्यक्तीचं खानपान, जीवनशैली कशी असणार बाबा? तर नासेर अल वदाई हे अतिशय साधं जीवन जगत होते। साधं पारंपरिक जीवनशैली यालाच ते त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य मानायचे। त्यांनी 40 पेक्षा अधिक वेळा हज यात्रा केली होती। त्यांच्या निधनानंतर धरण अल जनूब येथे झालेल्या अंतिम प्रार्थनेला 7000हून अधिक लोक उपस्थित होते। यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी अल रशीद येथे दफन करण्यात आलं। आज सोशल मीडियावर लोक त्यांना विश्वास, संयम आणि साधेपणाचं प्रतीक म्हणत आहेत। तर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जर आपण पाहायला गेलं तर सध्या त्यामध्ये जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती हे ब्राझीलचे जोआओ मारिनो नेटो आहेत, ज्यांचं वय आहे 112 वर्ष। पण नासेर अल वदाई यांची कहाणी अधिकृत रेकॉर्डपेक्षा खूप मोठी आणि खूप अद्भुत आहे। आजच्या काळामध्ये फिटनेसबाबत इतकी जागृती आहे तरीही इतके वर्ष आयुष्य सामान्य व्यक्ती जगत नाही। बदलतं हवामान, वाढतं प्रदूषण आणि जीवनशैलीमध्ये झालेले बदल हे यासाठी कारणीभूत आहेत का? तुम्हाला यावर काय वाटतं? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।